जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ BMM फिलॉसॉफी या उपक्रमांतर्गत आज आपण नवीन मालिका घेऊन आलेलो आहोत. त्या नवीन मालिकेत खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्याला अत्यंत अभ्यासक वक्ते लाभलेले आहेत. मी आजच्या साधारण सत्राच्या विषयाची माहिती आणि आपल्या वक्त्यांचा परिचय करून देईलच, पण तत्पूर्वी आपण आपल्या सुरुवातीच्या श्लोकांनी आणि 2 मिनिट का होईना नामस्मरण करून आपल्या सत्राची नेहमी करतो तशी सुरुवात करूया. आणि त्यानंतर मी तुम्हाला विषयाची आणि आजच्या आपल्या वक्त्यांची माहिती करून देते. श्रीमन्महागणपतये नमः. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. थोडंफार का होईना नामस्मरण केलं की चित्त शांत होतं आणि विषयात प्रवेश करायला आपल्याला शांत चित्ताची फार आवश्यकता असते. तर या शांत चित्ताने आज आपण कुणाचं
वक्तव्य, कुणाचं वक्तृत्व, कुणाच्या तोंडातून पंचसमासी हा विषय ऐकणार आहोत. तर आजचे आपले वक्ते आहेत डॉक्टर सदानंद चावरे. डॉक्टर आणि डॉक्टर असे आहेत ते. म्हणजे समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक म्हणूनही डॉक्टर म्हणता येईल, आणि ते व्यवसायाने सुद्धा होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि म्हणूनही डॉक्टर. तर त्यांनी आजपर्यंत अनेक समर्थ वाङ्मयाचा खूप गाढा अभ्यास केलेला आहे. ते स्वतः दासबोध ज्या परीक्षा होतात त्याचे समीक्षक आहेत. त्याच्यात त्यांनी बराच आपल्या आयुष्याचा काळ या समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासात घालवलेला आहे. आणि जेव्हा मी त्यांना त्यांची ओळख मागितली तेव्हा त्यांनी अगदी 2 ओळीत, एवढंच 2 ओळीत त्यांची ओळख पाठवली. आणि आता आपलं सत्र सुरू होण्याच्या आधी त्यांनी इतकं छान सांगितलं की हे सगळं करतोय कशासाठी, तर उपाधी आणि मी पणा लयाला जाण्यासाठी, तो ओळख मोठी कशाला हवी. तर एवढ्या काय म्हणतात 4-5 वाक्यातनं तुम्हाला कल्पना आली असेल की आज आपण कुठल्या व्यक्तीच्या अमृतवाणीतनं म्हणूया किंवा रसाळवाणीतनं आज आपण समर्थ वाङ्मयाचा अभ्यास ऐकणार आहोत. तर मला तरी स्वतःला खूप उत्सुकता आहे. एक तर समर्थ वाङ्मय अगाध आहेत, त्यांनी इतके ग्रंथ लिहिलेले आहेत, इतकं अफाट कार्य केलेलं आहे. आणि त्यात त्यांची लघुकाव्य नावाचा एक काय म्हणतात वाङ्मय प्रकार असतो. जवळपास 11 लघुकाव्यांची रचना समर्थांनी केलेली आहे. त्याच्यातलं पंचसमासी हे एक लघुकाव्य ज्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पुन्हा समर्थांच्याच किंवा आपल्या सगळ्याच प्रासादिक वाङ्मयाची जी एक रचना असते साधारण, की सुरुवातीला सद्गुरुस्तवन असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे मंगलाचरण सद्गुरुस्तवन, याच्यातही समर्थांनी तसेच केलेले आहे. आधी सद्गुरुस्तवन आहे, त्याच्यानंतर काही व्याख्या आहेत आणि सरते शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या शब्दात रीता ठावया राघवे वीण नाही, अशी त्यांची अवस्था कशी झाली हे सरते शेवटी आपल्याला पंचसमासीत ऐकायला मिळणार आहे. तर पुन्हा मी आता तुमचा फार वेळ घेत नाही आणि मी डॉक्टर सदानंद चावरे यांना विनंती करते की त्यांनी सत्राची सगळी सूत्र आपल्या हाती घ्यावी आणि आजच्या सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद मृणालताई. जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसभाव मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी गा मजला सुभद्रा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. श्रीराम समर्थ. श्रीराम. नमस्कार सर्व श्रोते हो, आपल्याला माझा मनापासून नमस्कार. प्रभू रामचंद्र सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि उपस्थित सर्व श्रोत्यांच्या अंतरंगात असलेला जो अंतरात्मा आहे त्यांना विनम्र वंदन करून आपण आपल्या आजच्या या सत्राला सुरुवात करूया. प्रथम मी समूहाचे आभार मानतो की त्यांनी मला इथे हा विषय मांडायला बोलावलं. त्यानिमित्तानं अर्थातच माझाही या लघुकाव्याचा अभ्यास व्हायला मदत झाली. मृणाल त्यांनी गुरुस्तवन केलं, शिवस्तवन केलं, त्यानंतर आपण श्री रामचंद्रांचं नामस्मरण केलं आणि नंतर श्री सद्गुरूंच्या सद्गुरू समर्थांच्या स्तवनाचे काही श्लोक आपण म्हटले. योगायोग बघा, उद्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि आपण
आज हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्या अभ्यासासाठी घेतलाय. आपण सद्गुरू रामदास स्वामींना अत्यंत आदरानं विनम्र वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊया. या लघुकाव्याचा अभ्यास करायला मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे असं मी समजतो. श्री समर्थांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. त्यामधील ग्रंथराज दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम यांना तर समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. आता या प्रस्थानत्रयी मधून श्री समर्थ संप्रदायाचं जे तत्वज्ञान असतं ते तत्वज्ञान आणि आचारसंहिता अतिशय विस्तारानं आणि बारकाव्यांसकट समजावून दिली आहे. श्री समर्थांचं जे वाङ्मय निर्मिती आहे, साहित्य निर्मिती आहे, त्यामध्ये त्याच्या मागे काय प्रेरणा आहे, तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या मुख्य प्रेरणा आहे. कारण श्री समर्थ हे आत्मप्रचित संत आहे, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, त्याचा साक्षात अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव स्थिरावलेला आहे, असे ते संत आहे. आता या मुख्य प्रेरणांबरोबरच आपले शिष्य, आपले संप्रदाय यांना मार्गदर्शन करणं ही पण एक खूप महत्वाची अशी प्रेरणा आहे. त्यांचं प्रबोधन ही खूप आवश्यक गोष्ट होती. त्या योगे त्या सर्व शिष्यांना, संप्रदायातील अधिकारी वर्गाला तयार करणं, त्यांना शिकवणं, हा सगळा या साहित्य निर्मिती मागचा अतिशय मोठा असा उद्देश आहे. या अधिकारी संत महंतांनी काय करावं अशी समर्थांची अपेक्षा होती, तर देशभरामध्ये मठ आणि मंदिरं स्थापन करून समाजाचा आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय प्रबोधन करावं, हा समर्थांचा उद्देश हा त्यांच्या साहित्य निर्मितीमध्ये आणि प्रत्यक्ष कार्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. समर्थ म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी श्रीराम, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे श्रीराम. ही समर्थांच्या कार्याची चतुसूत्री आहे. हरिकथा निरूपण, राजकारण, अखंड सावधपणा आणि अखंड क्रियाशील राहणं ही समर्थांच्या संपूर्ण कार्याची चतुसूत्री आहे, त्यांच्या लेखनाची प्रेरणा आहे आणि त्यांच्या लेखनाचा तो सारांश सुद्धा आहे. श्री समर्थांनी आता आपण उल्लेख केला त्या ग्रंथांबरोबरच अतिशय विपुल असं साहित्य निर्माण केलंय. त्यामध्ये अभंग आहेत, त्यामध्ये सवाया आहेत, त्यामध्ये धाट्या आहेत, तसंच 11 लघुकाव्य समर्थांनी लिहिली आहेत. मानसपूजा, पंचसमासी, षड्रिपू निरूपण, पंचीकरण योग, आनंदवन भुवनी, राजधर्म, क्षात्रधर्म, सेवक धर्म, सुंदरकांड, वन्ही चेतवावा रे आणि पूर्वारंभ अशी ही लघुकाव्य आहेत. सर्वच अतिशय अभ्यासण्याजोगे आहेत. आणि या सर्व लघुकाव्यांवर आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर सौ सुनीतीताई सहस्रबुद्धे यांनी 2 भागामध्ये पुस्तक लिहिलंय आणि त्यामध्ये अतिशय छान विवरण केलंय. मी या पुस्तकाचा अभ्यास केलाय, त्याचा आधार घेऊन मी बोलणार आहे. आणि आपल्याला ही विनंती आहे की ही 2 पुस्तकं मिळवून आपण ती जरूर वाचावीत, म्हणजे आपलाही या विषयाचा सखोल अभ्यास, चिंतन घडू शकेल. आपण पंचसमासी या लघुकाव्याचा जो अभ्यास करणार आहोत, त्याचे 5 समास आहेत. पंचसमासी म्हणजे 5 समास. पहिला आहे तो मंगलाचरण. मंगलाचरणामध्ये श्री समर्थ त्यांच्या सद्गुरूंचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं स्तवन करतात, वंदन करतात. त्यानंतर दुसरा समास जो आहे तो आत्मनिश्चयाचा आहे. यामध्ये समर्थ ज्ञान, अज्ञान यांच्या व्याख्या आपल्याला सांगतात, त्यावर चिंतन करतात आणि
आत्मज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं याचं मार्गदर्शन समर्थ करतात. त्यानंतर येतो तो तिसरा समास, ज्याचं नाव आहे साधन प्रतिष्ठा. आपण दुसऱ्या समासामध्ये बघितलं की समर्थांनी आत्मज्ञान कसं मिळवायचं याचं मार्गदर्शन केलंय. या तिसऱ्या समासामध्ये जे मिळालंय ज्ञान, ते धारण कसं करायचं, ते स्थिर कसं करायचं, ते टिकवायचं कसं, याचं मार्गदर्शन समर्थ करतायत. आणि हे प्रयत्न सातत्याने करणं कसं गरजेचं आहे हेही समर्थ आपल्याला सांगतायत. चौथा जो समास आहे त्याला भक्ती साधन असं नाव आहे. या समासात समर्थांनी आपल्याला नवविधा भक्ती समजावून दिली आहे. या भक्तीच्या 9 पायऱ्या, त्यांचं महत्व समर्थ इथे विशद करतात. आणि त्यानंतर येतो तो पाचवा समास, त्याचं नाव आहे आत्मदर्शन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सद्गुरु समर्थांनी 12 वर्ष नाशिक जवळ टाकळी इथं अतिशय प्रखर असं तपाचरण केलं, गायत्री पुरस्चरण केलं आणि रामनामाचा 13 कोटी जप केला. आणि त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष सद्गुरु रामचंद्रांचं दर्शन झालं. तर आता हा जो अनुभव आहे, तो अनुभव समर्थांनी या आत्मदर्शन या समासामध्ये मांडलाय. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये अद्वैतानुभूती म्हणजे काय, त्याची खूण काय, ते समर्थ सांगतात. आणि मग या पंचसमासी या लघुकाव्याचा समारोप समर्थ फलश्रुतीने करतात. आपण हे जे लघुकाव्य आहे ते आपण या 3 दिवसामध्ये अनुभवणार आहोत. आज 16 तारखेला आणि नंतर 23 तारखेला. तर साधारण विभागणी अशी आहे की आपण आज पहिले 2 समास त्यांचा विचार करू, त्यानंतर 16 तारखेला पुढच्या 2 समासांचा, आणि शेवटच्या दिवशी मात्र फक्त पाचवा जो आत्मदर्शन आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. छोटं लघुकाव्य असलं तरी सुद्धा समर्थ याला ग्रंथ का म्हणतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. यासाठी समर्थांची आध्यात्मिक ग्रंथाची व्याख्या आपल्याला अभ्यासायला हवी. ज्या ग्रंथाच्या योगे आत्मज्ञान होतं त्याला समर्थ अध्यात्म ग्रंथ म्हणतात. आणि ज्याला परमार्थ जोडायचा असेल त्याने असा ग्रंथ अभ्यासावा. या ग्रंथाच्या अभ्यासामुळे अज्ञान, दुःख, भ्रम आणि भ्रांती यांचा तत्काळ निराश होतो असा समर्थांचा विश्वास आहे. आणि तो विश्वास ते आपल्याला देतात. समर्थ काय म्हणतात अध्यात्म ग्रंथाबद्दल? ते म्हणतात, या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्म विद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता श्रीराम. भगवद्गीतेमध्ये जे अद्वैत वेदांताचं वर्णन आहे, शंकराचार्यांनी जो अद्वैत वेदांत उचलून धरला, समर्थही अद्वैत वेदांताचंच समर्थन करतात. अध्यात्म ग्रंथाचं कौतुक करताना समर्थ म्हणतात, अध्यात्म ग्रंथाची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनूची दुभणी मोळली श्रोतयासी श्रीराम. म्हणजे या अर्थाने बघितलं की या ग्रंथामध्ये अध्यात्माचं विवरण केलेलं आहे. आपण आत्मज्ञान कसं मिळवायचं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा ग्रंथ आहे. अद्वैतानुभूती यावर समर्थांनी अतिशय सुंदर भाष्य केलंय. अर्थात आपल्या मर्यादेनुसार आपण ते समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि श्री समर्थांनी आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला सहाय्य करावं, मार्गदर्शन करावं, म्हणून त्यांची नम्र विनंती करूया. आणि त्यानंतर ते जसं मार्गदर्शन करतील तसं आपण विनम्र भावानं स्वीकारूया. जय जय रघुवीर समर्थ. पहिला समास, त्याचं नाव आहे मंगलाचरण. आपण आधी ओव्या वाचूयात आणि मग त्याच्या अर्थावरती चिंतन करूया. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू माझा सर्वही रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले येथे श्रीराम.
श्री समर्थांनी तत्कालीन ग्रंथांची जी एक प्रथा होती त्याप्रमाणे मंगलाचरणानी म्हणजे गणेश, शारदा, संत सज्जन, कुलदैवत या सर्वांचं स्तवन केलंय, वंदन केलंय आणि त्यांचा आशीर्वाद घेतलाय. आणि त्यानंतर समर्थ काय म्हणतात, माझा सर्वही रघुवीरू सद्गुरु रूप आहे. म्हणजे हे सगळं जे आहे त्या सगळ्यांची कृपा श्री समर्थांना त्यांचे सद्गुरू प्रभू रामचंद्र यांच्या रूपामध्ये प्राप्त झाली आहे, असं समर्थ आपल्याला सांगताय. आता समर्थांचे हे सद्गुरू म्हणजे प्रभू रामचंद्र कसे आहेत, तर समर्थ म्हणतात परमगुह्य गुह्यातीत. म्हणजे हे जाणून घ्यायला कठीण आहे, त्यासाठी साधना लागते आणि गुरु कृपा लागते. आणि अर्थात जे गुह्य आहे, जे समजून घ्यायला कठीण आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी विशेष योग्यता ही मिळवावी लागते. परमार्थाचं ज्ञान मिळवायला ही विशेष योग्यता म्हणजे काय आहे, तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्म जाणीव ही विकसित करावी लागते. अर्थात हे आपलं आपल्याला जमेल असं म्हणणं हे चुकीचं आहे. त्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते, त्यांचं मार्गदर्शन लागतं आणि मग सूक्ष्मातिसूक्ष्म जाणीव ही विकसित होते. आपण व्यवहारातल्या काही उदाहरणं बघूया की जेणेकरून आपल्याला विकसित जाणीव म्हणजे काय असते याचा थोडासा अंदाज येईल. पहिलं उदाहरण आहे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं आहे. वय वर्ष 90च्या पलीकडे असताना त्यांना खडकवासला धरणाचं काम बघायला शासनाने पाचारण केलं. त्यावेळेला त्यांची अवस्था ही चालत येण्यासारखी नव्हती. त्यांना खुर्चीतनं आणावं लागलं आणि धरणाच्या भिंतीपासून काही अंतरावरती त्यांना ठेवलं. बरंच अंतर असूनही त्यांनी जे निरीक्षण केलं आणि त्यातनं ज्या सूचना दिल्या त्या गोष्टी मोठ्या मोठ्या इंजिनियर्सना त्या धरणाच्या, त्यातील भिंतीच्या, त्यातील दरवाजांच्या अगदी जवळ जाऊन सुद्धा लक्षात आल्या नव्हत्या. म्हणजे इथे काय दिसतं, तर त्यांचं निरीक्षण दिसतं, त्यांचा अभ्यास दिसतो, अनुभव दिसतो आणि सखोल चिंतन दिसतं. म्हणजे या योगे त्यांनी व्यवहारासाठी लागणारी जी सूक्ष्म जाणीव आहे, जी अर्हता आहे, ती त्यांनी प्राप्त केली होती. दुसरं उदाहरण विवेकानंदांचं. त्यांना ईश्वर दर्शनाची अत्यंत ओढ लागली होती आणि म्हणून त्यांनी रामकृष्णांना विचारलं, आपण ईश्वर पाहिलाय का आणि तो मला तुम्ही दाखवू शकता का? रामकृष्णांनी विश्वासपूर्वक सांगितलं, हो मी ईश्वर पाहिलाय आणि मी तो तुला दाखवूही शकतो. आणि त्यानंतर रामकृष्णांनी विवेकानंदांना अनुग्रह दिला, त्यासाठी जे आवश्यक असते ती कृती केली. आणि त्यानंतर विवेकानंद पुढचा मोठा काळ हे त्या अनुभवामध्ये स्वतःचं भान विसरले होते. म्हणजे हा परमानंद आपल्या शिष्याला मिळावा म्हणून सद्गुरूंनी काय केलं, तर त्यांनी शिष्याला सूक्ष्म जाणीव दिली, अर्हता दिली. आणखीन एक उदाहरण आहे ते म्हणजे श्री समर्थांनी शिवाजी महाराजांना ज्या वेळेला अनुग्रह दिला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सुद्धा हे परमगुह्य गुह्यातीत अनुभवलं होतं, हे आपल्या लक्षात येतं. आता यापुढे जाऊन समर्थ आपल्याला सद्गुरु पदाचं वर्णन करताय. सद्गुरु पद म्हणजे प्रभू श्री रामचंद्र, हे आपण आता ध्यानात घेऊया. समर्थ म्हणतात, जे स्पर्शले नाही वेदवाणी, जे वर्णवेना सहस्रपणी, जेथे अनुभवाची कडसणी, आटोनी गेली श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, प्रभू रामचंद्र हे परब्रह्म स्वरूप आहे, ते वर्णनातीत आहे. आणि त्याचं वर्णन करता करता वेद सुद्धा कसे झाले तर पांगुळे झाले. म्हणजे नेती नेती म्हणायला लागले हो. म्हणजे आम्हाला लक्षात येत नाहीये इतकं हे परब्रह्म स्वरूप वर्णनातीत आहे, आकलनाच्या पलीकडे आहे, असा वेदांची भावना झाली.
भगवान विष्णूंच्या सतत संपर्कात कोण असतो? तर शेष, की ज्या शेषावरती भगवान विष्णू पहुडलेले आहेत. त्याला सहस्रफणी आहेत, म्हणजे त्याला 1000 गुणिले 2 एवढे डोळे आहेत. इतक्या डोळ्यांनी पाहत असलेला शेष सुद्धा म्हणतो की परब्रह्माचं वर्णन करणं अशक्य आहे. आणि असं का होतं? तर व्यवहारामधला जो काही आपला अनुभव असतो ना, तो इथं उपयोगी पडत नाही. म्हणून हे वर्णन करणं अवघड ठरतं. आपण सगळं जे काही व्यवहारातल्या गोष्टींचं वर्णन करतो ते कसं करतो? आपण शब्दांच्या माध्यमातून करतो. आणि परब्रह्म स्वरूप हे शब्द निर्माण होण्याच्या कितीतरी आधी निर्माण झालेलं निर्गुण निराकार आहे. त्याचं वर्णन शब्दांनी कसं करायचं? जे अपूर्ण आहे त्यांनी पूर्णाचं वर्णन करताना पुरं तरी कसं पडायचं, अशी ही समस्या आहे. परमात्म्याचा अनुभव शब्दातीत आहे, म्हणूनच तिथे शब्द अपुरे पडतात. म्हणजे हे परब्रह्म स्वरूप हे शब्दांना सुद्धा, खरं तर शब्दांना आपण शब्द ब्रह्म म्हणतो बरं का, पण त्यांनाही ते आश्चर्य वाटतं, अशी ही परिस्थिती आहे. निशब्द करणारी अशी ही स्थिती म्हणजे शब्द निर्मितीच्या आधीची अशी परमस्थिती म्हणजे परमात्मा आहे, हे आपण समजून घ्यायचंय. आपण एक परिचित उदाहरण बघू. एखादा कवी काव्य करतो. आता खरं तर हे वाक्य सुद्धा सदोष आहे. त्याला काव्य स्फुरतं, हे थोडस सत्याच्या जवळ जाणार आहे. आता आपण त्याला जर विचारलं की बाबा, ही जी काही स्फूर्ती आहे किंवा ही काव्य निर्मितीची प्रक्रिया आहे ना, तू आम्हाला जरा उकलून सांग बरं, तर नाही सांगता येत. कारण काय आहे, ती प्रक्रिया ही अमूर्त आहे, म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट आहे. परब्रह्म स्वरूप हे तर सूक्ष्माती सूक्ष्म असतं. त्याचं वर्णन कसं करायचं? आता समर्थ काय म्हणतात बघूया. जे शब्दासी अचोज, जे निशब्दाचे निज बीज, ते शंकराचे निज गुज, समाधी शोभा श्रीराम. आता अचोज या शब्दाचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे आश्चर्य, म्हणजे नवल किंवा पूर्वी न घेतलेला अनुभव. मला सांगा, परब्रह्म अनुभूती ही अशीच आहे की नाही? ती निशब्द राहून फक्त अनुभवायची असते. त्यासाठी ध्यान केलं जातं. मग आता हे असं अखंड ध्यान कोण करतं? तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण श्री समर्थ आपल्याला देत आहेत. ते सांगतात की भगवान श्री शंकर हे नित्य समाधीत असतात, अखंड अनुसंधानाच्या स्थितीत असतात, नामस्मरण करत असतात. कुणाचं नामस्मरण करतात? तर ते श्रीरामांचं अखंड नामस्मरण करत असतात. कसं होतं, ज्याचं नामस्मरण केलं जातं ना, त्याचं ध्यान केलं जातं असं आपण म्हणतो, कारण मुळात त्याचा ध्यास लागलेला असतो. ज्याचा आपल्याला ध्यास लागतो त्याचं आपण ध्यान लावतो, आणि त्यासाठी त्याचं नामस्मरण आपण करतो. श्रीरामांचं अखंड नामस्मरण हे शंकरांच्या ध्यानावस्थेचं मर्म आहे, आणि त्यांच्या निरतिशय सुंदर अशा अखंड समाधीचं रहस्य आहे, असं समर्थांनी आपल्याला या ओवीमध्ये सांगितलं. आपल्याला सर्वांना पुराणातील कथा माहिती आहे की सतीनं अग्निप्रवेश केल्यानंतर भगवान शंकर हे खूप मोठा काळ समाधी अवस्थेमध्ये होते. त्यावेळी आणि जेव्हा माता पार्वतीनी तप चालू केलं, कारण तिला भगवान शंकरांशी विवाह करायचा होता. आता त्यावेळी शंकरांचं लक्ष पार्वती मातेच्या या विनंतीकडे, तिच्या तपाकडे वेधून घेणं खूप गरजेचं होतं, आणि त्यासाठी सर्व देवांनी असं ठरवलं की हे काम कामदेवाकडे सोपवावं, आणि त्यांनी कैलासाला जाऊन हे काम परिपूर्ण करावं. कामदेव कैलासाला गेले, तर तिथे त्यांनी शंकरांची ही परम सुंदर अशी समाधी पाहिली, आणि त्यानंतर कामदेव सुद्धा बराच काळ मंत्रमुग्ध झाले होते. आपण नक्की कुठल्या कामासाठी आलो याचाही विसर त्यांना पडला होता.
तर अशी ही निरतिशय सुंदर अशी समाधी अवस्था ही शंकराची ध्यानावस्था परमपवित्र आणि सुंदर आहे असं श्री समर्थ सांगतात. नंतर श्री समर्थ म्हणतात, जो वेदांचा अंतर्भाव सायुज्य मुक्तीचा ठाव, जेथे भावनेचा अभाव भावे सहित श्रीराम, शब्द जो बाहेर पडे ते त्या शब्दा पहिलीकडे, म्हणून अनुभविता मोडे हाव मनाची श्रीराम. समर्थ म्हणतायत वेदांचा जो अंतर्भाव. अंतर्भाव म्हणजे काय? तर वेदांचं अंतरंग काय आहे, वेदांचा गाभा काय आहे. म्हणजे वेद हे कशाचा मागोवा घेत आहे? तर वेद हे परब्रह्म तत्वाचा, परमात्म तत्वाचा शोध घेत आहेत, वेध घेत आहेत. आणि ते परब्रह्म तत्व म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. इथे आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे, की रामाचं सगुण रूप आणि निर्गुण रूप असे दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. दाशरथी श्रीराम, लक्ष्मणाचा भाऊ श्रीराम, हे त्याचं सगुण रूप आहे. आणि राघव स्वरूप हे जे आहे ते त्याचं परब्रह्म स्वरूप आहे. श्री समर्थ पंचसमासीमध्ये त्या राघव स्वरूपाचं म्हणजे परब्रह्म स्वरूपाचं स्तवन करतायत, वर्णन करतायत, हे आपण लक्षात घेऊया. इथे आता श्री समर्थ सद्गुरू हे गुह्यतम कसे आहेत ते विस्तारत आहे. आधीच्या ओव्यांमध्ये सांगितलं होतं त्यांनी की परमगुह्य गुह्यातीत त्याचा विस्तार आहे. समर्थ इथं म्हणतात की या स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे काय, तर सर्वश्रेष्ठ अशा मुक्तीला किंवा मोक्षाला प्राप्त होणं. सायुज्य मुक्ती हे तिचं नाव आहे. चार मुक्तींपैकी शेवटची मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती, ज्याच्यामध्ये भक्त परमात्म्याशी एकरूप होतो. तर अशी ही जी भक्ती आहे, हा जो सात्विक भाव आहे, या व्यतिरिक्त कोणताही भाव अद्वैत स्थितीमध्ये उरत नाही असं समर्थ सांगतायत. म्हणून ते म्हणतात भावनेचा अभाव भावे सहित. आता हे जे स्वरूप आहे ते शब्दांच्या मर्यादेत बसू शकत नाही, हे आपण मगाशी पाहिलंय. कितीही वर्णन करायचा प्रयत्न केला तरी हा जो येणारा अनुभव आहे ना, तो सगळ्याच्या सगळा शब्दांच्या आवाक्यात मावत नाही, काहीतरी राहून जातं, सुटून जातं. आपण असं पाहतो की आपल्या मनाला सतत काहीतरी हवं असतं, पण परब्रह्म अनुभूती आली की हे सगळं हवे पण विरतं, नाहीसं होतं, काहीही राहत नाही. आता हे खरं तर वर्णनात येत आहे, पण मग आपल्याला याचा अनुभव कसा येणार, शिष्यांना याचा अनुभव कसा येणार? आणि म्हणून संत आपल्यावर उपकार करतात. काय येथे संतांचे उपकार? तर संत हे शक्य तितक्या विस्तारानं, शक्य तितक्या बारकाव्यानं, वेगवेगळ्या प्रकारानं हे आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. कारण मुळात आपल्याला थोडं सुद्धा जर समजलं नाही तर आपण याचा मागोवा कसा घेणार, आपण याचा अभ्यास कसा करणार? तर हे सगळं आपण करावं म्हणून संतांची सगळी धडपड आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परसुखे, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून गेले. समर्थांचा आराध्य दैवत कसा आहे हो? समर्थ म्हणतात, असे तेची आधी अंत माझे आराध्य दैवत, जेथे सर्व मनोरथ पूर्ण होती श्रीराम. जे साराचे निज सार, जे आनंदाचे भांडार, जे मोक्षाचे बिढार, जन्मभूमी श्रीराम. श्री समर्थ सांगतायत की सद्गुरू असे आहेत की त्यांना ना आदी आहे ना अंत आहे. ते अनादी अनंत पुरातन आहेत, नित्य आहेत. आणि या अद्वैत परब्रह्माची जेव्हा आपल्याला प्राप्ती होते तेव्हा सर्व इच्छा पूर्ण होतात. ते स्वतः पूर्ण काम आहेत, म्हणून भक्तांनाही त्याच अवस्थेमध्ये घेऊन जातात. काही इच्छा उरत नाही, कारण
मन अक्षय चिरंतन अशा समाधानानं भरून जातं. जे पात्र पूर्ण भरलंय त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही काय भरू शकणार? किंवा त्या पात्राला सुद्धा आणखीन काही यावं अशी अपेक्षा कशी उरणार? नाही उरत. भक्तही देवासारखाच पूर्ण पात्र बनतो, पूर्ण काम बनतो, संपूर्ण बनतो. आता साराचं निजसार असं समर्थ म्हणतात. सार म्हणजे काय? तर तात्पर्य. आता आपल्याला परिचित सार या शब्दाचं काय आहे? तर पहिलं म्हणजे आपण टोमॅटो सार घेतो, आमसुलाचं सार घेतो. म्हणजे काय आहे? तर त्या टोमॅटोमध्ये, आमसुलामध्ये जे काही रसमय आहे, औषधी आहे, त्याचं सार आपण सेवन करतो. आता दुसरं एक उदाहरण बघा बरं का. उदाहरण अगदी साधं सोपं आहे. आपण पहिलीमध्ये एक वाक्य शिकलोय. कमल नमन कर. हे वाक्य सगळ्यांना आठवत असेल. काय हो या वाक्यामध्ये? वरवर पाहता कमल नावाच्या मुलीला नमस्कार कर ही कृती सांगितली आहे. हे कृतीवाचक वाक्य. आता मधला शब्द बघा बरं. कमल नमन कर यातला मधला शब्द आहे नमन. नमन म्हणजे काय? तर नमस्कार. हा झाला वरवरचा अर्थ. आता न आणि मन हे जरा थोडे थोडे बाजूला घ्या बरं. मग काय येतं? म्हणजे मनाला न मन कर म्हणजे मनाला मनपणे उरवू देऊ नकोस असं या वाक्यात सांगितलंय. आता मन कशाने भरलेलं असतं? तर मन कामनांनी भरलेलं असतं, वासनांनी भरलेलं असतं, विकारांनी भरलेलं असतं. ते नाहीसं कर असं या वाक्यातून आपल्याला सुचवलंय. म्हणजे कामना नाहीशा कर, वासना नाहीशा कर आणि आपले जे विकार आहेत ते नाहीसे कर. आणि हे सगळं कशाने साधेल? तर नमस्कार करून साधेल, नम्र होऊन साधेल, लीन होऊन साधेल. त्यासाठी लीन होणं गरजेचं आहे हे सांगणारं हे वाक्य आहे. बघा, पहिलीमध्ये शिकलेलं पहिलं वाक्य ते आपल्याला केवढा बोध करून देऊ शकतं. त्यासाठी साराचं निजसार हे शोधायची आपल्याला सवय हवी किंवा कोणी शिकवलं पाहिजे. सद्गुरू समर्थ आपल्याला ते शिकवतात. आणखीन एक उदाहरण बघा. आपण उसाचा रस काढतो म्हणजे काय करतो? उसाची मोळी आणतो आणि चरकामध्ये आपण ती घालतो. एकदा ती चरकामध्ये घातली की त्यातनं रस बाहेर पडतो. त्या रसात काय काय असतं? त्या रसामध्ये साखर असते, त्या साखरेची गोडी असते. मग आपण जी साखर खातो ती साखर आणि उसाचा रस यांची गोडी वेगळी वेगळी का लागते? तर त्या उसाच्या रसामध्ये जे काही तत्व आहे त्या तत्वामुळे आपल्याला समाधान मिळतं आणि आपण तृप्ती प्राप्त करतो. म्हणजे उसाचं निजसार म्हणजे काय? तर चोयट्या बाजूला केल्या की त्यातून निघाल्या रसामध्ये जे समाधान देणारं, तृप्त करणारं तत्व आहे ते त्याचं सार आहे. असो. आता या उदाहरणांमुळे आपल्याला सार म्हणजे काय हे कळलं. निजसार म्हणजे काय आहे? तर अत्यंत महत्वाचं तत्व ते म्हणजे परब्रह्म तत्व. ते कसं आहे? तर अक्षय आनंदाचं कोठार आहे. आता ते ज्याला प्राप्त होईल त्याला इतर कशाचे हाव राहणार हो? ज्याच्याकडे अमूल्य रत्नांचं भांडार आहे. समर्थांनी मोक्षाचं बिढार म्हणलंय. मोक्षाची वस्ती, बिढार म्हणजे वस्ती. तर आता ज्याच्याकडे मोक्ष हा वसतीला आला आहे त्याला आणखीन कशाची आशा असणार, कशाची आसक्ती असणार? तर कसलीही आसक्ती न उरणं, कसल्याही आसक्तीच्या बंधनात न राहणं म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे सुटका. मोक्ष म्हणजे जन्म मरण चक्रातून कायमची सुटका आणि परब्रह्म स्वरूपामध्ये पूर्णपणे विरघळून जाणं. समर्थांना आपल्याला हे सांगायचं आहे. आपण पाण्यात साखर टाकली तर काय होतं? ती पूर्णपणे विरघळून जाते. आता हे साखरेचं कर्तृत्व आहे का पाण्याचं कर्तृत्व आहे? तर थोडा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं, पाणी साखरेला सामावून घेते आणि म्हणून तिचं स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. परब्रह्म स्वरूप हेच सर्वांचं मूळ आहे आणि ते साधक भक्ताला सिद्ध झाल्यानंतर आपल्यामध्ये सामावून घेतं. त्या तत्वाशी एकरूप होता येतं आणि त्यासाठी सद्गुरूंची आपल्याला अत्यंत नितांत गरज आहे. समर्थ असं म्हणतात, जे निर्विकल्प तरुचे फळ अनुभवे पिकले रसाळ, त्या रसाचे गळाळ घेती स्वानुभवी श्रीराम. जालिया रसाचे विभागी अमरत्व जडे अंगी,
संगातीत महायोगी होईजे स्वये श्रीराम. इथे समर्थ निर्विकल्प तरू असा उल्लेख करतात. म्हणजे कुठला वृक्ष? तर आपण भगवद्गीतेमध्ये ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम हा श्लोक अभ्यासलाय. भगवान गीतेमध्ये सांगतात ना, तोच हा वृक्ष आहे. त्याचं मूळ काय आहे तर परब्रह्म आहे. आणि फळ म्हणजे चराचर सृष्टी आहे. त्याचं उत्तम फळ म्हणजे नरदेह आहे. हे समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये समजावून सांगितलंय. बरं, हे मूळ परब्रह्म कसं आहे तर निर्विकल्प आहे. म्हणून समर्थ त्याला निर्विकल्प तरू असं म्हणतात. याच संसार वृक्षाचे आपण सुद्धा एक भाग आहोत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचं सर्वोत्तम फळ म्हणजे नरदेह, आणि तो आपल्याला परमभाग्याने लाभलाय. मग आता हा नरदेह लाभलाय, मग त्याचं रस, त्याचं फळ काय तर परममोक्ष मिळवणं. हे शिकवणारी जी अध्यात्म विद्या आहे ती आपण आत्मसात करून आपण जर आपलं आत्महित साधलं तर आपल्याला त्या फळातला रस, त्यातला साराचं निजसार आपल्याला मिळालं असं आपण समजूया. समर्थ म्हणतायत की माझे सद्गुरू कसे आहेत तर ते भेदरहित आहेत, आणि भेदरहित अशा वृक्षाचं ज्ञानानं परिपक्व असं रसाळ फळ आहे. ते अवतार घेऊन मानव रूपानं धरणीवर आले. श्रीरामांचं चरित्र अभ्यासलं तर लक्षात येतं, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असं व्रती आयुष्य ते जगले. सुख आणि दुःख हे सारं त्यांच्याही आयुष्यात आलं. कदाचित इतर कुणाच्या भाग्याला आलं नसेल, वाट्याला आलं नसेल, इतकं प्रखर आलं. पण प्रभू रामचंद्र त्यापासून अलिप्त राहिले, आणि म्हणूनच कर्तव्य पथावर सक्रिय राहिले, आणि आपलं जीवित कार्य त्यांनी साध्य केलं. हा बोध आपण घ्यायचा आहे. तर त्या रामांच्या चरित्रातून मिळणारं फळ म्हणजे काय तर ती बोधवचन म्हणजे रसाळ फळ असंही म्हणता येईल. आणि ते कसं आहे तर सघन आहे, सखोल अर्थ आहे त्यामध्ये, अशी ती रसाळ फळ आहे. राम हे अवतार आहे. कोणाचा अवतार आहे तर परब्रह्म स्वरूपाचा प्रत्यक्ष अवतार आहे. हे ध्यानात घेतलं की मग समर्थ कोणत्या रसाळ फळाचा उल्लेख करतायत बरं? ते सायुज्य मुक्तीबद्दल बोलतायत का? मोक्षाबद्दल बोलतायत का? भक्ती रसाबद्दल बोलतायत का? तर हे सगळं चिंतन आपण करावं अशी समर्थांची अपेक्षा आहे, म्हणून समर्थ हे सगळं लिहून गेले. समर्थ पुढे म्हणतात, या भक्ती रसामध्ये जो रंगून जातो ना तो अनन्य होतो. त्याचं द्वैत संपतं आणि तो अमर होतो. अनन्य भक्तीनं या रामरूपाची किंवा अमूर्त राघव स्वरूपाची उपासना करणारा ज्ञानमार्गी दोघेही एकाच गंतव्यापाशी येतात, मुक्तीपाशी येतात. या भक्ती आणि ज्ञान काहीही अनुसरा, मोक्ष मिळू शकतो. सर्व संग सुटला की जो महायोगी असतो तो साधक या अवस्थेत येतो, पुढे सिद्ध या अवस्थेला जातो, हे समर्थ सांगताय. हे फळ कशाला आलं तर निर्विकल्प तरूला आलं. कारण मुळात जे बीज आहे ते म्हणजे निर्विकार निर्विकल्प असं परब्रह्म स्वरूप, आणि त्याला एकोहम बहुस्त्याम असं वाटणं, हे जे स्फुरण झालं तिथून ही सगळी निर्मिती आहे. समर्थ म्हणतात, ऐसा जो का परमपुरुष निर्विकल्प निराभास शुद्ध बुद्ध स्वयं प्रकाश आत्मा राम श्रीराम. ऐशा जो ऐशा जो सद्गुरु रामा, जो अगाध तुमचा महिमा ऐक्य रूपा अंतर्यामा मूळ पुरुषा श्रीराम. श्री समर्थ सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात की ते परमपुरुष आहेत, आदिपुरुष आहेत, निराभास आहेत, तिथे कसलाही भास नाही. ते अत्यंत शुद्ध स्वरूप आहे, ते स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे सूर्याला सुद्धा जो प्रकाश प्राप्त होतो तो परब्रह्म स्वरूपाकडून आलेला आहे म्हणून मिळतो. सद्गुरू आत्माराम आहेत, आपल्या सर्वांच्याच अंतर्यामी ते आहेत. बघा श्री समर्थ किती राममय झाले होते. सद्गुरू मूळ पुरुष आहेत, परमचैतन्य आहेत, ऐक्यरूप आहेत,
तिथे कसलाही भेद संभवत नाही, द्वैत नाही, असं ते परमपवित्र स्वरूप आहे, असं समर्थ आपल्याला वारंवार आळवून सांगतायत. अंतर्यामा म्हणजे काय? तर अंतःकरण व्यापून असणं. पहा मारुतीराय किती थोर हो. त्यांनी सीतामाईंना हृदयस्थ श्रीरामांचं दर्शन घडवलं. आता यापेक्षा प्रभू श्रीराम आपल्याही अंतःकरणात असतात हे सांगणारा आणखी कुठला वेगळा पुरावा हवाय का? श्री समर्थ म्हणतात, सद्गुरूंची कृपा घडली की काय होतं? तर तुझी ये कृपेचे तुझी तुटे संसार साकडे, दृश्य मायेचे मढे भस्मोनी जाये श्रीराम. तुमचे कृपेचा प्रकाश करी अज्ञानाचा नाश, भाविक भोगिती सावकाश, अक्षय पद श्रीराम. क्षयची नाही कल्पांती, येक स्वये आदि अंती, ऐसे सुख कृपामूर्ती, प्रगट की जोजी श्रीराम. सद्गुरु कृपेनं संसार वेडी तुटून जाते आणि ज्ञानाचा प्रकाश पाकला की अज्ञान अंधार नाहीसा होतो. दृश्य जग आपल्या दृष्टीला शाश्वत वाटतं. बघा आपल्या सकट आपण सगळ्या दृश्य जगाला किती गृहीत धरतो, म्हणजे आपण असणारच आहोत असं गृहीत धरतो. पण पंचमहाभूतांपैकी एखादंही महाभूत हे आपला हा जो काही भास असतो म्हणा किंवा विश्वास असतो त्याला धक्का देऊ शकतो. आपण काही काळापूर्वी बघितलं, काही वर्षांपूर्वी बघितलं की प्रचंड अशी वृष्टी झाली आणि त्यानंतर आपल्या हिमाचल प्रदेशामध्ये काय उत्पात झाला. मोठमोठ्या इमारती त्या पत्त्यासारख्या वाहून गेल्या. याचा अर्थ आपण समजतो तितकं हे सगळं काही शाश्वत नाही. तर आता हा भ्रम नाहीसा होण्यासाठी हे असंच काही घडायला हवं का हो? तर तसं नाहीये. हा भ्रम सद्गुरु कृपेनं जास्त चांगला नाहीसा होतो आणि सद्गुरु काय करतात, तर मायेचा आपल्या विवेकबुद्धीवर आलेला पडदा ते दूर करतात. आपल्याला जन्म मिळाला आणि त्यामुळे आपला जीवात्मा हा शिवात्म्यापासून परमात्म्यापासून वेगळा झाला. तर ही जी जीवाशिवाची ताटातूट झाली आहे ती सद्गुरु कृपेनं दूर होते आणि जीव आणि शिव यांचं ऐक्य झालं की साधक अद्वैतानंद ही अनुभूती घेतो आणि अक्षय आनंदाचा तोही अधिकारी होतो. समर्थांनी इथे कल्पांताचा उल्लेख केलाय. म्हणजे काय? तर समर्थ इथे ब्रह्मांड प्रलय म्हणतात. आता ब्रह्मांडाचा प्रलय जेव्हा होतो त्यावेळेला सृष्टी, सर्व देवदेवता आणि तीनही लोक हे सगळे नाहीसे होतात. फक्त परब्रह्म स्वरूप मात्र जसंच्या तसं पुरतं. त्याला ना आदी ना अंत असं ते सद्गुरु स्वरूप आहे. परब्रह्माशी अद्वैत असल्यानं दोघांचे गुण एकच असतात. सद्गुरु कृपा म्हणजे काय? तर परब्रह्माशी एकरूप होण्याचा तो एक राजमार्ग आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. पुढे जाऊन समर्थ म्हणतात, जे साधनाचे निज साध्य, निगमागम प्रतिपाद्य, योगेश्वराचे सद्य, विश्रांती स्थळ श्रीराम. जे सकळ श्रमाचे सार्थक, जे भाविका मोक्षदायक, तुमच्या हृदयी अलौकिक, परमगुह्य श्रीराम. जे महावस्तूचे साधन, जे अद्वैत बोधाचे अंजन, जेणे पावती समाधान, महायोगी श्रीराम. काय सांगितलंय समर्थांनी आपल्याला इथे? समर्थ म्हणतात की अगदी वेद आणि शास्त्रांनी सुद्धा त्यांच्या समोर काही उद्दिष्ट ठेवलंय. साधना हे उद्दिष्ट आहे.
सद्गुरुपद समजून घेणं हे उद्दिष्ट आहे. परब्रह्म स्वरूप त्याची अनुभूती यावी, यासाठी काय प्रकारे साधना घडावी याचा अभ्यास आहे. सर्व पद्धतीनं परिपूर्ण व्हावं यासाठी सर्व विद्या शाखा यांचा अभ्यास आहे. म्हणजे काही ना काही उद्दिष्ट हे आहे. योगी लोक सुद्धा जेव्हा उपासना करतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा परब्रह्म स्वरूप प्राप्त करायचं उद्दिष्ट असतं. आता जन्माला येऊन सर्वात महान अशी कुठली गोष्ट आपल्याला हस्तगत करायची आहे, तर त्या परमात्म स्वरूपाची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यातून मिळणारं समाधान हे आपल्याला मिळवायचं आहे. आपल्या सगळ्यांचा शोध, सगळ्यांचा प्रवास हा चिरंतन समाधान मिळावं या दिशेने आणि या दृष्टीनं आणि त्या ध्येयाकडे चालू असतो. आपल्याला सर्वांनाच जन्म मरण या चक्रातून मोकळं व्हायचं आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून मुक्तता. परमात्म्याची भेट घडली की आपल्याला ही अद्वैताची अनुभूती प्राप्त होते असं समर्थ सांगताय. आपलं काय झालंय, तर जन्म मिळाल्यामुळे मी आणि तो, भक्त आणि देव याच्यामध्ये एक अंतर आलं. मीपणामुळे अंतर आलं, माझेपणामुळे अंतर आलं. आता हे अंतर किती आहे हे समर्थ यानंतरच्या पुढच्या समासामध्ये आपल्याला समजावून सांगणारच आहे. पण यामुळे काय होतं, जे मूळ अद्वैत होतं ते आपण द्वैतात आलो. द्वैतात आलो आणि त्या पकडीमध्ये आपण अडकलो. आता अडकलो म्हणजे दुसरं कोणी आपल्याला अडकवलं नाहीये बरं का. आपल्याला मृत्यूसमयी ज्या काही वासना होत्या त्या वासनांमुळे आपल्याला जन्म मिळाला आणि जन्म मिळाल्यानंतर आपण मी माझं हे सगळं करत करत त्यामध्ये गुंतत गेलो आणि आपण स्वतःहून या पकडीत अडकलोय हे पहिलं लक्षात घ्यायचं. आणि मग त्यानंतर आपली काय समजूत झाली आहे की मी म्हणजे कोण, तर हा जो देह आहे, हे जे काही आपल्याला नाव मिळाले आहे, जी उपाधी मिळाली आहे, ज्या कुळात आपण जन्माला आलो, ज्या समाजाचा आपण भाग आहोत, ते सगळं म्हणजे काही मी, अशी ही आपली समजूत आहे. पण मुळात हे खरं आहे का, तर संत म्हणतात हे खरं नाहीये. आपलं मूळ स्वरूप म्हणजे जो अंतरात्मा आपल्यामध्ये आहे आणि जो आपल्याला सर्व काही करायला प्रेरणा देतो, तो अंतरात्मा हे आपलं मूळ स्वरूप आहे. हे आपण लक्षात घेतलं तर गोष्टी सोप्या आहेत. तर देह सर्व काही मानून चालणं हा भ्रम आहे हे आपण ध्यानात घेतलं. आता भ्रम म्हणजे काय, जे जसं नाही तसं ते भासणं, याला आपण भ्रम म्हणतो. ती एक चुकीची समजूत असते. आणि ही दूर होण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यासाठी ज्ञान मिळणं गरजेचं आहे. त्या ज्ञानाला समर्थ अंजन म्हणतात. आता अंजन म्हणजे काय, तर अंजन म्हणजे त्याचा एक अर्थ आहे काजळ. आपल्याला आठवत असेल, आपण लहान असताना आपली आई किंवा आजी आपल्या डोळ्यामध्ये काजळ घालायचे. का घालायचंय, तर त्यामुळे आपली दृष्टी स्वच्छ राहावी, चांगली राहावी, हा त्यातला उद्देश होता. आता पारमार्थिक दृष्टीने आपण जेव्हा विचार करू तर त्यावेळेला अंजन म्हणजे काय आहे, तर अंजन म्हणजे ज्ञान आहे. जे आहे ते आपल्याला स्पष्ट रोकडं सांगणं. म्हणजे आपल्यामध्ये विकार आहेत, ते आपलं आपण ओळखणं कठीण आहे. म्हणून बाबा रे, तुझ्यामध्ये हे विकार आहेत, ते दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हे अतिशय रोकडेपणे, अतिशय स्पष्टपणे आपल्या निदर्शनास आणणं, त्याचा स्वीकार आपल्याला करायला मदत करणं, हे जे काम सद्गुरू संत करतात त्याला आपल्या डोळ्यात अंजन घालणं असं म्हणतात. आता डोळे म्हणजे नेत्र आणि दृष्टी, हे पण दोन वेगळे घटक आहेत. नेत्र म्हणजे आपल्याला बाह्य दिसतात ते डोळे, आणि त्याला ज्याच्यामुळे प्रज्ञा येते, डोळ्यांनी आपल्याला जे दिसतं त्याचं जे आपल्याला ज्ञान किंवा आकलन होतं, ती दृष्टी, ती ज्ञानमय आहे. ती सुधारणं गरजेचं आहे आणि ते काम संत सद्गुरू करत असतात.
आता आपल्याला जर कोणी सांगितलं की बाबा बघ तुझ्यामध्ये हे दोष आहेत, तर काय होतं? सुरुवातीला वाईट वाटतं. तसंच हे ज्ञानाचं जे अंजन आहे ते सुरुवातीला झोपतं, पण ते अंतिमतः हितकारक असतं. आणि म्हणून ते सद्गुरु मुखातून ऐकणं, त्याचं श्रवण करणं, त्याचं मनन करणं, त्याचं चिंतन करणं हे फार महत्वाचं आहे. हे घडल्यावर आत्मनिवेदन आणि अनुभूती या मार्गाने आपला प्रवास श्री सद्गुरू करवून घेतात आणि मग आपलं हित साधतं. ही सद्गुरूंची महती समर्थांनी सांगितली. समर्थ पुढे म्हणतात, जेथे दुःखाचा दुष्काळ आणि आनंद सुखाचा सुकाळ, जे निर्मळ आणि निश्चळ, तेची ते आवघे श्रीराम. ऐसे जे महा अगाध योगेश्वरांचा निजबोध, आत्मज्ञान परमसिद्ध, पाषांडा वेगळे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की एकदा आत्मज्ञान प्रगट झालं की त्याच्या शुद्धतेमुळे, त्याच्या प्रखरतेमुळे पाखंड किंवा ढोंगीपणा थोडा सुद्धा उरत नाही, अगदी वाऱ्यालाही उभा राहत नाही. कारण सद्गुरूंचं जे प्रखर तेजस्वी अगाध असं जे तप असतं ना, ते त्यांच्या शिकवणीच्या मागे उभं असतं. योगेश्वर ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज यांचा निजबोध म्हणजे आत्मज्ञान विषयक जे चिंतन आहे ते काय आहे, तर निर्मळ निश्चळ अशा परब्रह्माच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून ते आलेलं आहे. ते प्राप्त झालं की आनंद आणि सुख ही नित्य स्थिती असते. इथं कुठलंही दुःख नाही, दारिद्र्य नाही, भक्ती आणि ज्ञानाचा दुष्काळ जराही शिल्लक नाही. आपण आपल्या प्रपंचात डोकावून पाहिलं तर काय दिसतं? संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पर्वताय वढे. आणि समर्थ म्हणतात, परमार्थामध्ये काय असतं तर सुखाचा सुकाळ असतो आणि दुःखाचा दुष्काळ असतो. आता यातलं आपण काय निवडायचंय हे स्वातंत्र्य आपल्याला आहे, तो विवेक आहे. सुखाचा सुकाळ निवडायचा आहे का सुखाचा दुष्काळ निवडायचा आहे? दुःखाचा सुकाळ निवडायचा आहे का दुःखाचा दुष्काळ निवडायचा आहे, हे आपण ठरवायचं. म्हणजे थोडक्यात प्रपंच निवडायचा आहे का परमार्थ निवडायचा आहे, ते ठरवा, असं समर्थ आपल्याला सांगताय. संतांचं जर चरित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की कितीही अडचणीत असले तरी संत त्यांचं भावनिक संतुलन सांभाळतात. आणि हे कसं सांभाळतात, तर त्यांच्या उपासनेमध्ये अत्यंत सातत्य राखून ते करतात. आणि म्हणून त्यांची अंतरस्थिती ही न ढळणाऱ्या आनंदाची असते, हे आपल्या लक्षात येतं. मन निर्मळ आणि निश्चळ राहिलं की अखंड आनंदाचं भाग्य भोगता येतं, असं संत आपल्याला सांगतात. श्री समर्थ पुढे म्हणतायत, नाना मते मतांतरे, सृष्टीत चालती अपारे, तयांमध्ये ज्ञान खरे, वेदांत मते श्रीराम. जे शास्त्र बाह्य घडले, संता महंतासी विघडले, ते ज्ञानची परी पडिले, पाषांडमती श्रीराम. असो सर्व प्रकारे शुद्ध, जे सर्वांमध्ये प्रसिद्ध, तया ज्ञानाचा प्रबोध, मज दीनासी करावा श्रीराम. समर्थांचा शिष्य त्यांना काय प्रश्न विचारताय बघा. ते म्हणतात, जगात विविध मतांतर आहेत, अनेक प्रकारची मतं आहेत. म्हणजे द्वैत मत आहे, अद्वैत मत आहे, द्वैताद्वैत मत आहे, चार्वाकांचं काही वेगळं म्हणणं आहे, शाक्तांचं काही वेगळं म्हणणं आहे. तर असे हे जे अनेक विचार पद्धती आहेत, तर त्यामध्येही अंतर्भेद सुद्धा खूप आहेत. मग यातलं निश्चितपणे कशावर विस्तंभावं, तर श्री समर्थ अगदी निश्चयपूर्वक सांगतात की जे ज्ञान वेदांमध्ये सांगितलेलं आहे ते ज्ञान म्हणजे अद्वैत वेदांत हेच निश्चितपणे विसंबावं असं आहे, कारण त्याला शास्त्राधार आहे. शास्त्राशिवाय जे आहे ते अनुसरलं तर मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे पाखंड आणि ढोंग हे बळावण्याचा धोका असतो.
हे समर्थांनी परखडपणे सांगितलं. शिष्य म्हणतो की सद्गुरू, हे सगळं जे काही आहे ना, जे आसार आहे ते आपण बाजूला ठेवू. त्यातलं साराचं जे निजसार आहे ते शुद्ध ज्ञान तुम्ही मला द्या, कारण ते श्रेष्ठ आहे. मग त्याचा म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश आपण मला करावा, असं शिष्य सांगतायत. आता श्री समर्थांचा काळ बघितला तर त्या काळात सुद्धा काही पंडित लोक खरा वेद विसरून कर्मकांड आणि वादासाठी वाद, त्यातून जयपत्र मिळवणं या उद्योगाला लागले होते. आणि म्हणून खरं विशुद्ध ज्ञान, त्याची साधना थांबली होती आणि समर्थ आपलं लक्ष त्याकडे वेधतात. अर्थात याला पार्श्वभूमी यावनी राजवटीची होती, पारतंत्र्याची होती, हेही खरंय. पण त्यामुळे अद्वैत वेदांताची मूळ ज्ञान परंपरा खंडित झाली होती. समर्थांनी त्या परंपरेला उजाळा दिला, धडाडी दिली आणि डोळस उपासना विवेकाने कशी करावी हे विस्तारानं आणि परखडपणे सांगितलं. राजनजी, एक 2 मिनिटं थोडे अधिक घेतले तर चालतील का? हो, हरकत नाही. आपण आता लॉजिकल एंड करूयात त्याचा. ठीक आहे. हा, एक चालेल, 2 मिनिटं चालेल. घेतो हो, म्हणजे हो, आपला चालेल. हा समास पूर्ण होईल. हो. समर्थ पुढे म्हणताय, दुस्तर भरला भवसागरू, स्वामी बुडतयाचे तारू, मज दीनासी पैल पारू, भाववाजी श्रीराम, ऐशी नाना करुणा वचने, बोलता झाला म्लान वदने, ऐकोन स्वामी आश्वासने, बुझाविते झाले श्रीराम. शिष्य सद्गुरुचरणी अत्यंत लीन झालाय. त्याची अतिशय भक्तिभावानं सद्गुरूंची करुणा भाकत आहे की या अज्ञानरूपी भवसागरामध्ये बुडण्यापासून केवळ तुम्हीच आणि तुम्हीच मला वाचवू शकता. शिष्याचा प्रामाणिक भाव आहे, ज्ञान मिळवण्याची तळमळ आहे, ती सद्गुरू समर्थांना भावली आहे. श्री रामचरणी समर्थ सुद्धा याच भावनेनं लीन झाले होते आणि म्हणून आत्मज्ञानाचे अधिकारी झाले होते. श्री समर्थांची त्यांच्या उपासना काळातील तळमळ जर अनुभवायची असेल तर करुणाष्टक अभ्यासायला हवी. एक लक्षात घ्यायचं की समर्थ सद्गुरू शिष्याला कधीही निराश करत नाही. त्याला आपल्या मायेच्या ज्ञानाच्या छत्राखाली घेतात आणि आश्वस्त करतात की तू समर्थांचं लेकरू आहे, तुझी काळजी सद्गुरूंना आहे, सद्गुरू पदाला आहे, परात्पर गुरु रामरायाला आहे. समर्थ म्हणतात, आता प्राप्तीचा समयो, होईल ज्ञानाचा लयो, मोक्ष साधनाचा जयो, होय श्रवणे श्रीराम, पुढील समासी पूर्ण, ऐसे आहे निरूपण, श्रोती करावे श्रवण, सावध होनी श्रीराम. इति श्री पंचसमासी गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास प्रथम श्रीराम. समर्थ शिष्याला आश्वस्त करतायत की बाबा, आता वेळ आली आहे की अज्ञान लोपून ज्ञानाचा उदय व्हावा आणि ते निश्चित घडणार आहे. मोक्ष प्राप्तीचं जे साधन आहे ते पुढील समासामध्ये मी सांगतोय, त्याचं श्रवण करावं, सावध होऊन ऐकावं. आणि कसं ऐकायचंय ते सुद्धा समर्थ आपल्याला पुढील समासाच्या सुरुवातीला सांगणार आहे. आपण आज इथंच थांबूया, वेळ झाली आहे. मला या पहिल्या समासामधनं जे काही थोडस उमगलं ते मी आपल्या समोर शक्य तितकं सोपं करून सांगायचा प्रयत्न केलाय. काही न्यून राहिलं असलं तर सांभाळून घ्यावं. आता मी माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. फारच छान, सदानंद. हा विषयही नवीन आहे आणि धन्यवाद. हे काम लघुकाव्य जरी म्हणलं तरी खूप अर्थपूर्ण आहे. भगवद्गीतेत असं म्हणतात की सगळ्या उपनिषदांचं, वेदांचं रस काढून जसं दिलेलं आहे तसंच काहीसं वाटतंय मला, कारण माझं स्वतः वाचलेलं नव्हतं हे. हा विषय सुद्धा सजेस्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आज आपल्याबरोबर काही नवीन साधकही आहेत, त्यांना फक्त एक माहिती करून देतो. नॉर्मली आपण 1 तास प्रवचन घेतो, मग 5 मिनटं साधारण भजन सेवा होते आणि 15-20 मिनटाचा वेळ राहील तसं आपण प्रश्नोत्तरही घेतो. सो थोडा वेळ थांबलेलं बरं. पण आज त्याच जोडीला आपल्याबरोबर बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवळकर पण आपल्या जो उपस्थित आहेत. त्यांना मी नमस्कार. विनंती करतो की 1-2 शब्द बोलावेत. धन्यवाद. धन्यवाद. प्रसाद, तुझा व्हिडिओ फ्रीज झालाय फॉर सम रिझन. हरकत नाही. आपण आता थोडी भजन सेवा आधी घेऊ आणि मग प्रसादला परत विचारूया, त्यांचे शब्द विचार घेऊ. इशिता चालेल. उठावडे आज आपल्याबरोबर आहे. इशिताला जे अमेरिकेतनं साधक आपल्याबरोबर आलेले आहेत, त्यांनी तर तिचं भजन अनेकदा ऐकलेलं आहे. तिच्याशी ओळख करून देण्याची काही गरज नाही. सो इशिता आज रामदास स्वामी रचितच भजन आपल्याला सादर करणार आहे. सो प्रसाद, आम्ही 1-2 फक्त सिक्वेन्स बद्दल, व्हिडिओ फ्रीज झाला होता म्हणून आपण भजन हो सेवा घेऊ आणि मग पुढे. चालेल. इशिता, तयार आहेस का बाळा? ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. राम पदांबुजावरी, राम पदांबुजावरी, वृत्ती गुंतले मधुकरी, वृत्ती गुंतले मधुकरी, राम पदांबुजावरी. राम पदांबुजावरी, वृत्ती गुंतली मधुकरी, वृत्ती गुंतली मधुकरी, वृत्ती गुंतली मधुकरी, वृत्ती गुंतली मधुकरी, राम पदांबुजावरी. राम वदन मयंकी, राम वदन मयंकी, चक्षुचकोर झाले सुखी, चक्षुचकोर झाले सुखी. दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान
श्याम मेळे तनु मेघ श्याम मेळे चित्त चातक निवाले चित्त चातक निवाले कीर्ति सुगंध तरुवरी कीर्ति सुगंध तरुवरी कुजे कोकिळा वैखरी कुजे कोकिळा वैखरी दुःख हरले जन्माचे 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 ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे. फारच छान, फारच छान. आणि म्हणाल तू जसं अप्रतिम. म्हणते तसं पुन्हा सुयोग्य भजन बरोबर. आपला विषयही माहीत नव्हता आणि भजन तर थोडं माहिती होतं. अं, फारच छान निश्चित आहे, फारच छान. अं, आपण आता परत प्रसाद पानवळकरांना विनंती करू की त्यांनी 4 शब्द बोलावे. धन्यवाद राजेंद्र. आणि सगळ्यात आधी इशिता, खूपच छान गायलीस तू. स्पष्ट उच्चार आणि अगदी अप्रोप्रिएट असं आजचं भजन होतं. खूपच छान. मृणालताई, तुमचं पण धन्यवाद कार्यक्रमाबद्दल. आणि आपले जे आजचे पाहुणे आहेत डॉक्टर सदानंद चावरे, अ, परत एकदा आभार मानतो. सॉरी, मगाशी टेक्निकल डिफिकल्टी आली, मी बोलायला आलो आणि नेमकं स्क्रीन फ्रोज झाली. पण खूप छान वाटलं. माझ्यासाठी पण हा नवीन अनुभव होता. जसं राजेंद्र म्हणाले तसं लघुकाव्य म्हणजे समर्थांबद्दल खूप माहिती आहे. आपण अनेक त्यांची वचनं वगैरे बघितले, पण हा एक नवीन प्रकार होता. आणि बरं आलं तुमच्यामुळे आमच्या सगळ्या वाचकांना त्याच्याबद्दल, आमच्या श्रोत्यांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली. तर खूप खूप धन्यवाद. पुढची दोन्ही सत्र चांगली होतील याची काही वादच नाही. आणि तुम्हाला तत्वज्ञान या उपक्रमाबद्दल ऑलरेडी माहिती असेलच, पण गेली 2 वर्ष हा उपक्रम चालू आहे यशस्वीपणे. अनेक जण याचा आस्वाद घेतात. 100हून अधिक सेशन झालेली आहेत. आणि आम्हाला डॉक्टर मंगेशदादा फडके यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं. होल आयडिया अशी आहे की आपलं जे भारतीय ज्ञान आहे, संस्कृती, विचार आणि उपासना पद्धती, याच्यावर आम्ही अभ्यास आणि समाज प्रबोधन करतो आणि चर्चासत्र करतो. त्याच्यासाठी भारतातले काही नामांकित आम्ही वक्ते बोलवतो, चांगल्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कार्य करतो. तर असं हे सगळं चालू असतं. आणि मला आनंद आहे की तुम्ही आम्हाला आमच्याकडे आलात, चांगले शब्द बोललात. तर परत एकदा तुमचे आभार मानतो मी. तसंच श्रीपाद अवधूत स्वामी पण आलेत असं कळलं मला, तर त्यांचेही मी आभार मानतो. आणि जय जय रघुवीर समर्थ. परत एकदा आपली भेट होईलच पुढच्या आठवड्यात. तर खूप छान वाटलं. राजेंद्र. धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि प्रसाद आणि त्याच्या आधी संदीप या दोघांच्या पुढाकारातनं महाराष्ट्र मंडळामध्ये हे तत्वज्ञान उपक्रम सुरू झाला. आणि हे खूप मोठं कार्य आहे. म्हणजे आधीचा इतिहास बघितला, महाराष्ट्र मंडळात असे तत्वज्ञान धार्मिक कार्य हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सो तुमच्या आभार मानावे तेवढे थोडे आहेत सगळ्यांचे, की यात आम्हाला संधी मिळते. समोर मंगेश दादांना तर आपल्या त्यांचं मार्गदर्शन लागतं, ही फार मोठी गोष्ट आहे. सो सदानंद आणि इतर दासबोध अभ्यास मंडळाचे आज जे संचालक आणि इतर साधक आहेत त्यांचेही आभार. कारण जसं प्रसादने सांगितलं त्याच्याप्रमाणे अशा अनेक संस्थांशी उपक्रमातनं आमचे सहभागी होतात, त्यांच्याशी त्यांचा सहयोग होतो.
आणि त्यातनं कार्य वाढत राहतं. प्रसाद परत कधी वेळ मिळेल तेव्हा बोलूच. पण स्वयंसेवी संस्थामध्ये भारतातही तो खूप कोलॅबरेशन चाललेलं आहे त्याचं, आणि इतरही उपक्रम चाललेत, पण ते बोलू आपण नंतर. तर आता आपल्याला थोडा वेळ आहे शिल्लक, पण जर आज प्रश्नोत्तर कुणाला असतील, प्रश्न असतील तर आपला कॅमेरा सुरू करावा आणि का प्रश्न विचारावे. मोठा स्तुत्य उपक्रम आहे मंडळाचा. त्यात सहभागी व्हायला मिळालं त्याबद्दल माझं भाग्य आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून परत एकदा आभार. काही कोणाचे प्रश्न असतील तर जरूर विचारा, आपण त्याचा विचार करू.